मित्रांनो, आपण काल बघितलं की प्रिया उर्फ तन्वी किल्लेदार कुटुंबियावर भयंकर चिडलेली होती. ती त्यांना म्हणाली होती की सुभेदारांनी माझा एवढा मोठा अपमान केला, पण तुम्ही कुणीच काही बोलला नाही आणि वरून तुम्ही मलाच सुनावत आहात. हे ऐकून रविराज तिला म्हणतो, तू तेवढी चूकच मोठी केली होती. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर आत्तापर्यंत जेलमध्ये गेलं असतं ते. हे ऐकून प्रिया म्हणते, ठीक आहे, मला पण जेलमध्ये टाका, तेवढंच मी सुटून जाईल. तेवढंच बाकी आहे तुमचं माझ्यासोबत करायचं. आणि असं म्हणून ते चिडून रूममध्ये निघून जाते. मग रविवार म्हणतो, तर काय करावं या मुलीचं मलाही कळत नाही. सोन म्हणते, भाऊजी बघा ना, नाही तर पुन्हा ते सुसाईडवर अटेम्प्ट करायची. रविवारी म्हणतो, काही करणार नाही, कारण तिला माहीत आहे तिने जी चूक केली आहे ती खूप मोठी आहे. पण तरी आईबाबांचं काळीज खूप हळवं असं म्हणतात ना. प्रतिमा आणि रविराज तिच्या रूमपाशी जातात आणि दार वाजवतात. आतमध्ये ही भवानी आरामात बसलेली असते. जणू काय यांच्या येण्याची वाटच बघते ती. आणि जसा रविराजचा आवाज तिच्या कानावर येतो, ती जाम खुश होते. इकडे रविराज तिला विनंती करतो की तनु बेटा दार उघड. अगं मी तुझा बाप आहे म्हणून तुला समजून सांगितलं. माझ्याशिवाय तुला तर कोण समजून सांगणार. बेटा दार उघड प्लीज. नाही, मी नाही उघडणार दार. तुम्ही नेहमी असंच करता. मागे पण अर्जुनसोबत जेव्हा माझा साखरपुडा होता त्याने सारीसोबत लग्न केलं, पण तुम्ही त्यावेळी पण काय बोलला नाही. मग रविवारी म्हणतो, अगं ती बेटा ती जुनी गोष्ट झाली आता. ती लगेच म्हणते, तन्वी म्हणते, वेदना कधी जुना होत नाही बाबा. आणि ते प्रेम होतं माझं, प्रेम कधी जुनं होत नाही. तरी रविराज तिला समजून सांगायचा प्रयत्न करतो, जे झालं ते झालं, आपण त्याला बदलू शकत नाही. तू दार उघड, नाही तर तुला माझी शपथ. म्हणजे आता प्रियाला कळतं की याने शपथ घातली म्हणजे हा आपल्या जाळ्यामध्ये अडकला आहे. मग ती कसं कसं दार उघडते. मग रविराज तिला म्हणतो, त्या दिवशी तुझा नाही तर माझाही अपमान झाला आहे. तू माझी मुलगी आहेस म्हणून कोणी काही बोललं नाही मला, पण मला न बोलता सगळं कळालं. तू कधीच वर्षी बाळा, आता तू मोठी झाली आहेस. ती म्हणते, नाही बाबा, मी केलेल्या चुकीची शिक्षा एवढी मोठी कोणी देते का मला. त्यांनी मला त्यांचं घरात दार बंद केलं. आणि बघा ना आता, एवढा मोठा दिवाळीचा सण आला आहे आणि मला माझ्या पूर्ण आजीला भेटायचं आहे, मामाला भेटायचं आहे, पण आता मी कोणाला भेटू शकत नाही. तो म्हणतो, आता मी कोणत्या तोंडाने तरी त्यांना माफी मागू त्यांची. त्यांना म्हणू तरी कसं की हिला आत द्या घरात तुमच्या. मी नाही करू शकत आहे. पण त्याचवेळी प्रतिमा मात्र काहीतरी विचारत असते. मला वाटतं ती पूर्ण आईला वगैरे विचारेल की जे झालं गेलं विसरून जा आणि तन्वीला पुन्हा घरात त्याची परवानगी द्या. कारण प्रियाला त्या घरात पुन्हा परवानगी मिळून तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे जे पेपर्स आहेत ते शोधायचे आहेत आणि तिला कसंही करून त्या घरामध्ये जायचंच आहे. पण दोघे भोळे तिच्या जाळ्यामध्ये अडकतील. इकडे मात्र सुभेदारांच्या घरी अश्विनने मधुभावांना विचारलं असतं की तुम्ही ओळखून सांगा की सायलीवर याने कुठला फराळ केला आहे. आणि ते अगदी ॲक्युरेटली ओळखतात. ते बघून तोही विचारतो, कसं काय जमलं तुम्हाला हे. त्यावेळेस ते बोलतात की सायली जेव्हा 12-13 वर्षाची होती तेव्हापासून ती कुसुमला फराळ तयार करायला मदत करायची आणि तेव्हापासून मी तिच्या हातचाच फराळ खातो आहे. त्यामुळे मलाही समजलं. हे ऐकून कल्पना पण त्यांना दाद देते आणि मग अर्जुनला विचारते, अर्जुन तुला का ओळखता येईल का सायलीचं फराळ. तो म्हणतो, मला प्रत्येक फराळामध्ये सायलीच दिसते. मग अश्विन म्हणतो, आता तुला सायकट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल बहुतेक. सगळे हसायला लागतात. त्यावेळेस कल्पना पुन्हा अर्जुनला म्हणते, एक काम कर, या फराळामध्ये आणि सायलीमध्ये तुला काय कॉमन गोष्टी वाटतात ते सांग. मग तो सांगायला लागतो की चिवडा जसा वेगवेगळ्या पदार्थापासून बनलेला असतो तसं सायलीमध्ये पण वेगवेगळे शेड्स आहेत. ती एकदम चकलीसारखी आहे, तिखट, पण तिच्या माणसांना कोणी जर त्रास दिला तर चकल्यासारखे काटे पण तिचे बाहेर येतात. करंजीसारखे एकदम डेलिकेट. आणि हा रव्याचा लाडू जो आहे ना त्याच्यावर तिने अर्धा बदाम लावला आहे. किती सुंदर आहे. तिने या घरातील सुंदरता आणखी वाढवली आहे. आणि या मोतीचूर लाडूसारखी ती एकदम स्पेशल आहे. तिने घरात येऊन घराचं घरपण आणखी वाढवलं आहे. असं बोलतात सगळे मात्र हसायला लागतात. मग मात्र मधुभाऊ म्हणतात, आता मला निघायला पाहिजे. लेकीच्या हातचा फळा खाऊन मी तृप्त झालो आहे. आता जास्त वेळ आपण थांबू शकत नाही इथे. मग ते निघायला लागतात. घरचे मात्र त्यांना थांबा थांबा म्हणतात. सायली पण म्हणते,
मला तुमचे पाय दाबून द्यायचे, तुमचे खूप गप्पा मारायचे आहेत, प्लीज थांबा ना. पण मधू म्हणतात नाही, लेकीच्या घरचं जास्त वेळ थांबायचं नसतं. तेवढ्यात तिथे अर्जुन असा आवाज येतो आणि सगळे बघतात तर पूर्णाजी आलेली असते आणि ती खूप चिडली असते. ती म्हणते, अर्जुन, आपल्या घरात पाहुणे आले आणि मला सांगायची कोणी तसे घेतले नाही. कोणीतरी उत्तर द्या मला या प्रश्नाचं. पण कोणी काहीच बोलत नाही. आता सगळ्यांना वाटतं आता काय होणार, कारण मागच्या वर्षी पूर्णाजीने मधुभाऊंचा अपमान केलेला असतो. आता काय होणार या विचार सगळे असतानाच ती मधुभाऊंना म्हणते, तुम्हाला या घरात यायला कुणाची परवानगी लागली नाही, मात्र जाताना तर परवानगी लागेल. हे घर माझं आहे आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणी इथून निघून जात नाही. तेवढ्यात मधुभाऊ पुढे येतात आणि ते म्हणतात, हात जोडत म्हणतात की प्लीज रागवू नका, मी घरातून निघालोच होतो. पण पूर्णाई म्हणते, नाही, माझे व्याही आलेत आणि मी त्यांना असंच पाठवून देईल. मग मात्र सगळ्यांना आश्चर्यचकित वाटतं. ती म्हणते, हो, सायलीचे मानसपिता म्हणजे अर्जुनचे सासरे म्हणजे माझे व्याही झालेत आणि ती त्यांची क्षमासुद्धा मागते. मागच्या वर्षी मी तुमचा अपमान केला होता, तर यावर्षी मी तुमचा माफी मागते, मला कृपया माफ करा. आणि तुम्ही मला माफ केलं असं मी तेव्हाच समजेल ज्यावेळेस तुम्ही माझ्या घरामध्ये दिवाळीसाठी 4 दिवस राहताल. हे ऐकून मधुभाऊ सगळे खुश होतात. मधुभाऊ हात जोडून म्हणतात, तुमचा मान माझ्याशी खूप मोठा आहे, तुम्ही नका माफी मागू, मी तुमच्या विनंतीचा मान ठेवून या घरामध्ये राहतो. तेवढा प्रताप विचारतो, पूर्णाई, ती एवढा तडकाफडकी कशी आलीस? लगेच ती म्हणते, अस्मिताने फोन केला होता ना मला. मग मात्र प्रताप म्हणतो, हो, म्हणजे ही अस्मिताची करमत आहे तर. मग अर्जुन विचार करतो, म्हणजे 4 दिवसानंतर सायली तर निघून जातील, त्याच्या आधीच मला कधी करायला पाहिजे. इकडे सायली पूर्णाईला म्हणते, पूर्णाई, मी मधुभाऊंना घेऊन आतल्या रूममध्ये जाऊ का? मला त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. पूर्णाजी होकार देतात आणि इथे आजचा भाग संपतो मित्रांनो. उद्याच्या भागामध्ये काय होणार हे बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.